विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आज आपण ऑनलाईन शिक्षणामध्ये सर्वजण अभ्यास करत आहोत। तसं त्याचं कारण हे वेगळं आहे। कोविड-19 या महामारीमुळे आपण घरीच अभ्यास करत आहोत। विद्यार्थी मित्रांनो, अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाजाचे जवाहर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चांदा येथील श्री कलापुरे सर आपल्यासाठी इयत्ता 6वीचे गणित स्टँडर्ड 6 सब्जेक्ट मॅथ आणि आज आपण या गणित विषयामध्ये युनिट क्रमांक 13 प्रॉफिट अँड लॉस घटक क्रमांक 13 नफा तोटा हा पाहत आहोत। गणित इयत्ता 6वी घटक क्रमांक 13 नफा तोटा अध्यापक श्री कलापुरे DS। विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी एक आनंद मेळावा दिसतोय आणि या आनंद मेळाव्यामध्ये 2 स्टॉल आपल्याला पाहायला मिळतात, 2 दुकाने आपल्याला पाहायला मिळतात आणि या दुकानामध्ये एक जो स्टॉल आहे तो पावभाजीचा आहे आणि दुसरा जो स्टॉल आहे तो भेळपुरीचा आहे। या 2 स्टॉलवरून आपणास कोणत्या बालकाला विद्यार्थ्याला चांगल्या प्रकारे फायदा झालेला आहे हे आपल्याला पाहायला मिळणार आहे। आता पहा प्रणवचे साहित्य ज्या स्टॉलसाठी त्यांनी साहित्य आणलेलं आहे त्या स्टॉलसाठी त्याला लागलेलं साहित्य प्रणवचं काय काय आहे पहा। भाज्या त्याने आणलेल्या आहेत आणि ह्या भाज्या 70 रुपयाच्या आहेत। बटर आणलेलं आहे, हे बटर 25 रुपयाचं आहे। पाव आणलेले आहेत ते 45 रुपयाचे आहेत आणि मसाला जो आहे तो 14 रुपयाचा असून त्याचं इतर साहित्य त्याला लागलेलं आहे ते 20 रुपयाचं आहे। अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो त्याची साहित्याची खरेदी झाली आहे। आता ही एकूण साहित्याची खरेदी किती झाली हे आपण पाहणार आहोत। साधारणपणे या प्रणवचं जे साहित्य आहे ते साहित्य 174 रुपयाच्या आसपास गेलेलं आहे। 5 5 10 4 14 हाताला 1 2 3 7 9 16 आणि हाताला 1 17 असं त्याचं साहित्य 174 रुपयाचं झालेलं आहे। आता विक्री करून त्याला मिळालेली किंमत ही 160 रुपये आहे। अर्थातच या ठिकाणी त्याला तोटा निर्माण झालेला असेल 14 रुपये, कारण 174 मधून ज्यावेळेस 160 आपण वजा करू त्यावेळेस हा तोटा त्याचा आपल्याला पाहायला मिळणार आहे। या ठिकाणी तेच उदाहरण डिटेल्स ऑफ प्रणव शॉपिंग फॉर हिज स्टॉल व्हेजिटेबल्स 17 रुपीज, बटर 25 रुपीज, ब्रेड 45 रुपीज, मसाला
14 rupees, miscellaneous 20 rupees. Total 174 rupees. Means loss is equal to cost price minus selling price. म्हणजेच 174 वजा 160 बरोबर 14 रुपीज. या ठिकाणी आपल्याला त्याचा तोटा पाहायला मिळणार आहे, लॉस पाहायला मिळणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा खरेदीची किंमत ही विक्रीच्या किमतीपेक्षा जास्त असते त्यावेळेस आपल्याला तोटा पाहायला मिळतो. आता ह्या ठिकाणी दुसरा स्टॉल होता सरिताचा आणि सरिताच्या या स्टॉलमध्ये आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो दुसरा स्टॉल होता सरिताचा. या सरिताच्या साहित्याची खरेदी आहे. प्लेट 20 रुपये, चमचे 10 रुपये, चटणी 30 रुपये, मुरमुरे 50 रुपये, कांदे 20 रुपये आणि इतर साहित्य 60 रुपये. असे या ठिकाणी तिला लागणारी रक्कम किती होईल हे आपण पाहणार आहोत. साधारणपणे तिला या ठिकाणी निर्माण होणारी रक्कम ही 20, 30, 30, 60, 60, 50, 110, 130, 190 रुपये लागणार आहेत. म्हणजे या ठिकाणी 190 रुपये तिला खर्च आलेला आहे आणि तिला एकूण रक्कम मिळालेली आहे 230. म्हणजे 230 वजा 190, 190 आणि 230 म्हणजे सर्वसाधारणपणे तिला नफा झालेला आहे. तिची विक्री किंमत मोठी आहे खरेदी किमतीपेक्षा आणि म्हणून या ठिकाणी जवळजवळ तिला 190 आणि 10, 200 आणि 30 म्हणजे 40 रुपये असा नफा झालेला आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, एखाद्या व्यवहारात नफा होतो, एखाद्या व्यवहारामध्ये तोटा पण होतो, हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. तेच उदाहरण आपण इथं दिलेलं आहे. डिटेल्स ऑफ सरिता शॉपिंग फॉर हर स्टॉल. प्लेट्स 20 रुपीज, स्पून्स 10 रुपीज, चटणी 30 रुपीज, पफर्ड राईस 50 रुपीज, ऑनियन्स 20 रुपीज, इतर मिसलेनियस 60 रुपीज. आणि टोटल या ठिकाणी आपण आत्ता काढलेली आहे तिची की 190 रुपये तिला खर्च आलेला आहे. मिळालेले आहेत 230 आणि म्हणून 230 मायनस 190 बरोबर 40 रुपये इतका तिला प्रॉफिट झालेला आहे. आणि म्हणून प्रॉफिट इज इक्वल टू सेलिंग प्राईस मायनस कॉस्ट प्राईस. अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी या उदाहरणामध्ये सरिताला फायदा झाला आहे हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता या ठिकाणी त्यांनी दाखवलं आहे की प्रणव एकूण किती खर्च केला, तो नाराज का आहे. आता आपल्याला माहिती आहे प्रणवने 174 रुपये खर्च केला आहे आणि त्याला 160 रुपये मिळालेत. म्हणजे 14 रुपये त्याला तोटा झालेला आहे. प्रणवसाठी तोटा लॉस आणि सरिताने भेळीसाठी एकूण खर्च केलेला आहे 190 रुपये आणि तिला मिळालेले आहेत 230 रुपये. म्हणजे 40 रुपये तिला फायदा झालेला आहे. आणि म्हणून हाऊ मच डिड प्रणव स्पेंड इन ऑल 174 रुपीज. व्हाय इज ही सो disappointed? Because he get loss 14 rupees. How much did Sarita spend on her
Well, she spent only 190 rupees. Why does Sarita look so happy? Because she get a profit of rupees 40. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी लक्षात घ्या की पैसे कमवण्यासाठी लोक वेगवेगळी कामे करतात. ग्राहकांना हव्या असलेल्या वस्तू विकण्याचा व्यवसाय दुकानदार करतात. ठोक म्हणजे मोठे व्यापारी. ठोक व्यापाऱ्याकडून म्हणजेच घाऊक व्यापाऱ्याकडून मोठ्या प्रमाणात स्वस्त दराने वस्तू आणल्या जातात. त्याची किंमत छापील किमतीपेक्षा कमी असते. वस्तू सुट्या करून छापील किमतीला विकल्या की जास्त रक्कम मिळते. विक्रीची किंमत खरेदीच्या किमतीपेक्षा जास्त असेल तर फायदा होतो. त्याला आपण नफा असे म्हणतो. कधी कधी खरेदीच्या किमतीपेक्षा कमी रक्कम विक्रीतून मिळते, तेव्हा होणाऱ्या नुकसानाला तोटा असे आपण म्हणतो. प्रॉफिट अँड लॉस. पीपल डू व्हेरियस काइंड्स ऑफ जॉब्स टू अर्न मनी. शॉपकीपर सेल्स articles that people need. They buy things from wholesale traders in large quantities at low rates. Its cost is less than the printed price. When they sell things in retail, for example, in smaller quantities, they charge a greater amount. If the selling price is more than the amount paid for it, there is a gain. It is called a profit. Sometimes an article is sold for loss less than the amount paid for it while buying. The damage in that case is called a loss. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की कॉस्ट प्राइस ही सेलिंग प्राइसपेक्षा कमी जास्त असू शकते आणि त्यानुसार नफा किंवा तोटा ठरत असतो. आता नफा केव्हा ठरतो आणि तोटा केव्हा ठरतो? तर खरेदीपेक्षा विक्री किंमत कमी असेल तर तोटा होतो. खरेदीपेक्षा विक्री कमी असेल तर तोटा होतो. इफ सेलिंग प्राइस इज लेस दॅन कॉस्ट प्राइस, देर इज अ लॉस. मग सूत्र निर्माण कसं होईल? तोटा बरोबर खरेदी किंमत वजा विक्री किंमत असं आपलं सूत्र तयार होईल. आणि या सूत्रानुसार आपल्याला माहिती मिळेल. म्हणजेच लॉस कॉस्ट प्राइस, लॉस इज इक्वल टू कॉस्ट प्राइस मायनस सेलिंग प्राइस. आता उलट खरेदी किंमत ज्यावेळेस, आता पहा या ठिकाणी आपल्याला खरेदी किंमत पाहिजे आहे. आता ही खरेदी किंमत विक्री आणि खरेदी ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कॉस्ट प्राइस अँड सेलिंग प्राइस इज इम्पॉर्टंट फॉर प्रॉफिट ऑर लॉस. खरेदीपेक्षा विक्री किंमत जास्त असते तेव्हा नफा होतो. इफ द सेलिंग प्राइस इज मोर दॅन द कॉस्ट प्राइस, देर इज प्रॉफिट. आणि मग सूत्र आपल्याला मिळेल नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. म्हणजेच प्रॉफिट इज इक्वल टू सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्या लक्षात आलेलं आहे की खरेदीपेक्षा विक्री किंमत जास्त असेल तर नफा होतो. खरेदीपेक्षा विक्री किंमत कमी असेल तर तोटा होतो. कॉस्ट प्राइस म्हणजेच खरेदी किंमत. ही खरेदी किंमत आणि सेलिंग प्राइस म्हणजे विक्री किंमत, या दोन किमतीवरती नफा आणि तोटा अवलंबून आहे.
अनेक प्रकारचे व्यवसाय असतात. या व्यवसायामध्ये आपल्याला पाहावयास मिळते की चढ उतार हे चालूच असतात. कधी नफा असतो तर कधी तोटा असतो. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी हे ऑनलाईन शिक्षण घेण्याची गरज आज का पडली? कारण आपल्याकडे आज आपले विद्यालय, आपली शाळा सुरू नाही आणि त्या नसल्या कारणाने शिक्षणापासून आपण दूर राहू नये हा एक उद्देश आहे. खरं तर आपण या पद्धतीचा आणि अनेक नवीन नॉलेजचा इतरांचाही व्हिडिओ पाहिला पाहिजे आणि आपलं ज्ञान वाढवलं पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला एक उदाहरण दिलेलं आहे. लेखी प्रकारचं उदाहरण आहे. या उदाहरणावरून आपल्याला थोडीशी कल्पना येणार आहे की कशा प्रकारे बाजारामध्ये व्यवहार चालतात. उदाहरण असं आहे की हमीद भाई नावाची व्यक्ती आहे. या व्यक्तीने 2000 रुपयाची केळी विकत घेतली. केळी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, बनाना. आणि ही केळी त्याने 2000 रुपयाची विकत घेतलेली आहे व ती सर्व केळी त्याने 1890 रुपयास विकलेली आहे. 1890 म्हणजे लक्षात घ्या की या ठिकाणी जी कॉस्ट प्राइस आहे म्हणजे खरेदी किंमत आहे ती 2000 रुपये आहे आणि विक्री किंमत आहे ती 1890 रुपये आहे. तर त्या व्यवहारात त्यांना नफा झाला की तोटा? अर्थातच तोटा झालेला असेल हे आपल्याला माहिती आहे. कसं माहिती आहे की आपण पाहिलं, जादा किमतीला वस्तू खरेदी करायची आणि कमी किमतीला विकायची, तोटा हा होणारच. आणि म्हणून या व्यवहारात त्यांना नफा झाला की तोटा आणि किती? 2000 रुपयास केळी विकत घेतली म्हणजे खरेदी किंमत. या ठिकाणी खरेदी किंमत ही 2000 रुपये झाली आहे आणि त्याची विक्री किंमत ही 1890 म्हणजेच 1890 रुपीज. 1890 रुपीज या ठिकाणी विक्री झाली आहे. येथे खरेदीची किंमत ही विक्रीच्या किमतीपेक्षा जास्त आहे. सगळ्यात महत्त्वाचा जे घटक आहे तो विक्रीच्या किमतीपेक्षा जास्त आहे. कशाची किंमत जास्त आहे? तर खरेदीची किंमत. ही जी खरेदीची किंमत आहे ही जास्त आहे. आणि म्हणजे या ठिकाणी आपल्याला तोटा हा निश्चित झालेला आहे आणि म्हणून या तोट्यावरती सूत्र तयार झालं. तोटा बरोबर खरेदी किंमत वजा विक्री किंमत बरोबर 2000 वजा 1890 बरोबर 110 रुपये. या व्यवहारात हमीदभाईंना 110 रुपये तोटा झालेला आहे. आता या ठिकाणी हेच गणित आपल्याला सेमीच्या मुलांसाठी इंग्लिशमध्ये आहे. एक्झाम्पल, हमीदभाई बॉट bananas worth ₹2000 and sold them all for 1890 rupees. Did he make profit or loss? How much was it? He brought bananas for ₹2000. Hence, cost price get ₹2000. Selling price get ₹1890 rupees. Cost price is greater than selling price. Therefore, Hamid Bhai suffered a loss. He get loss. And so here you get this rule: loss is equal to cost price minus selling price is equal to 2000 minus 1890
and loss get here 110 rupees. Hamid Bhai suffered a loss of rupees 110 in his transaction. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला साध्या साध्या उदाहरणामधून या ठिकाणी कसा तोटा मिळतो, कसा नफा मिळतो हे कळतं. आणि आता आपण सराव संच 31 हे गृहकार्य म्हणून करणार आहोत. प्रॅक्टिस सेट 31 फॉर होमवर्क टू होमवर्क. आणि या ठिकाणी हे होमवर्कचं उदाहरण तुम्ही सोडवायचं आहे की दुकानदाराने एक सायकल 3000 रुपयानं खरेदी केली व ती सायकल 3400 रुपयास विकली तर त्याला किती नफा झाला. अर्थात सायकलची खरेदी किंमत 3000 रुपये आहे, त्याची विक्री किंमत 3400 रुपये आहे, तर त्याला 400 रुपये नफा झालेला असेल हे आपल्याला कळते सहज. परंतु हे 400 रुपये गणित रूपाने आपल्याला कसे काढायचे. नफा बरोबर 3400 वजा 3000 सूत्र टाकून काढायचे हे आपण लक्षात घेतले पाहिजे. अ शॉपकीपर बॉट अ बायसिकल फॉर 3000 and sold the sum for 3400. How much was his profit? We use rule and solve it. Suppose that profit is equal to selling price minus cost price, and so 3400 minus 3000 is equal to 400 profit you get.